मुख्याध्यापक तसेच माझे शिक्षक व माझे बालमित्रांनो, आज दिनांक 26 जानेवारी देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. हा दिवस भारतीयांसाठी सुवर्ण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार होते. ते देशासाठी लढले. त्या शूरांना मी कोटी कोटी अभिवादन करतो. माझे 2 शब्द संपवतो. आज 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक निमित्त इथे जमलेले सर्व लहान थोर मंडळींना प्रणाम करून माझे 2 शब्द सांगते. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तिरंग्याचा राखमान करतो आपल्याला सर्वांना प्रण. भारत भूमी माझी आहे चंदन या चिपकल्या हाताचे तिला वंदन. हिच्या क्रांतिपुत्रांनी केला पराक्रम अपार, त्यांचे मनापासून मानूया आभार. चला भारताचा एक सुजाण नागरिक होण्याची शपथ घेऊया. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील माझे 2 शब्द कळतो आपणास मोर. आज 26 जानेवारी म्हणजे आपलाच प्रजासत्ताक दिन. तुम्हाला माहीत आहे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेला लोकशाही राजाचा आरंभ दिवसापासून झाला. एक माणूस मानून जगण्याचा खरा अधिकाराच दिवसापासून घटनेले आपला दिला या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या अमर हुतात्म्यांनी आपल्याच प्राणाचे बलिदान दिले त्या सर्वांना स्मरण करतो. या तिरंग्याला वंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही विनंती. दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर पुरुषांना प्रथम वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. खरंच आजचा दिवस सोन्याचा म्हणावा लागेल. म्हणूनच म्हणतो चला करूया संविधानाचा आदर. ज्याने आपणास दिला जगण्याचा शिकण्याचा अधिकार. आज देखील आपले भारतीय जवान सीमेवर खडा पहारा देत आहे. या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपते. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून माझे गुरुजन आणि इथे जमलेले माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी सण लय भारी. बघा माझा तिरंगा कसा डोलात फटोरीवरी. भारत माता माझी सामुखी आहे मान. तिच्यासाठी गाणी गात मूल्य आम्ही लहान. भारत म्हणा इंडिया म्हणा मनातील हिंदुस्तान. तिची आम्ही लेकरी देऊ तिच्यासाठी प्राण. देश हमारा सबसे अच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. इतके बोलून मी माझे 2 शब्द समजतो. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे माझे आणि बालमित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी 9थे स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तिरंगा हमारा शान जिंदगी, वतन परस्थिती वफा एजन. देश के लिए मिट्टी के कबूल है, अखंड भारत समझने का जनून है. धन्यवाद. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्गांनी इथं जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज मी जे काही सांगणार
सदन व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम, स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला मा, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला मा. अनेक थोर नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आले. म्हणून हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संविधानामुळे प्रत्येक भारतीयास समान हक्क अधिकार मिळालेला आहे. 26 जानेवारी ह्या दिवशी देशातील सर्व शाळा व सरकारी कार्यालयात झेंडावंदन केले जाते. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसून येते. म्हणून मानाने म्हणावेसे वाटते, थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान, थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान. प्रिय आम्हाला आमचा देश भारत महान, प्रिय आम्हाला आमचा देश भारत महान. धन्यवाद. जय हिंद.